पुण्यातील प्रसिद्ध व्यंकटेश्वर अमृततुल्य चहाच्या दुकानात ग्राहकाच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंगाधाम चौकातील शाखेत मुदत संपलेला बनमस्का विकल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. इतकेच नाही तर पॅकेजिंगवर उत्पादनाची तारीखही नमूद केलेली नव्हती. या घटनेमुळे पुण्यातील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज तुम्ही गंगाधाम येथे व्यंकटेश्वर आहे ते चहा पिण्यासाठी आला होता, नेमकं काय प्रकार झाला होता सांगा. मी माझ्या घराजवळ असलेल्या व्यंकटेश्वरा अमृततुल्य हे एक चहाचं दुकान आहे. तिथं मी चहा प्यायला आलो होतो. थोडीशी भूक लागली होती म्हणून बन मस्का पण ऑर्डर केला. बन मस्का खाल्ल्यानंतर थोडीशी मला टेस्ट वेगळी जाणवली. त्यानंतर मी ज्यावेळी त्याच्या प्रोडक्टवर पॅकिंग ज्यावेळी चेक केलं तर त्या मला असं आढळलं की ते एक्सपायर झालेलं प्रोडक्ट मला विकण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळी त्या संदर्भातली मी तक्रार करायला दुकानात मालकाशी ज्यावेळी बोललो तर त्यांनी उद्धटपणे उत्तर दिली. त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद दिवस जर पुढं मागं काय झालं तर काय होत नाही, जर तुमच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर आम्ही त्याचे पैसे देऊ, अशी त्यांची एक भाषा होती. त्यांनी मला 25 रुपये म्हटले, हे तुमचे 25 रुपये परत घ्या, आम्हाला त्याच्याबद्दल वादविवाद करायचा नाहीये आणि तुम्हाला जे काय तक्रार करायची ते तुम्ही कंपनीशी करा, तुम्हाला काय बोलायचं कंपनीशी बोला, आम्ही काय कोणाला भीत नाही, आमच्या इथं रोज एवढे गिराईक येतात की तुमच्या काही गिराईकाची गरज नाही, अशी त्यांनी उद्धटपणे उत्तरं दिली. ह्याच्यानंतर मी संबंधित कस्टमर केअर कंपनीच्या कस्टमर केअरचा जो नंबर त्यावर मी फोन केला आणि त्यांना सांगितलं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या प्रोडक्टची एक्सपायरी 28 तारीख, ह्याचा अर्थ म्हणजे कालच झालेली होती आणि तसा प्रोडक्ट त्यांना मुळात विकण्यासही परवानगी नाही. परंतु त्यांनी का विकला हे त्या कंपनीच्या व्यक्तीला माहिती नव्हतं. त्याच्यानंतर मी कंपनीच्या जो कस्टमर केअर नंबर दिला होता त्यांच्याशी पण 2-3 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यानंतर मला असं जाणवलं की फ्रँचायझी ओनर आणि जो कंपनीचा कस्टमर केअर नंबर होता ह्यांच्यातच आपसातमध्ये वादविवाद झाला. परंतु ह्याच्यामध्ये कस्टमरचं नुकसान होतंय, कस्टमरच्या जीवाशी खेळ खेळले जात आहेत आणि हेच ते व्यंकटेश्वर अमृततुल्यची फ्रँचायझी गंगाधामची मला असं वाटतं की इथे असणाऱ्या सर्व प्रोडक्टचं इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे, जेणेकरून इथले कुठल्याही व्यक्तीला किंवा त्याच्या जीवास धोका होता कामा नये. मी ह्याची तक्रार FDIला देखील करणार आहे. तो बॉक्स मी सोबत कॅरी केला आहे, त्याचा फोटो देखील काढलेला आहे आणि इथून पुढे त्यांच्यावर FIR होईल ह्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.